कालच्या आपल्या ब्लॉगचा शेवट आपण शेंगदाणे भाजून केला होता. आता नंतर दुपारनंतर हा दुसरा ब्लॉग सुरू करते. तुम्ही मला विचारलं होतं की या दोन्ही कुंडीमध्ये कोणती झाडं लावलेली आहेत. तर हे जे आहे ना ते टर्टल वाईन आहे. बॅक कॅमेऱ्याने पण दाखवते मी तुम्हाला. आणि हे पण टर्टल वाईन मधलाच एक प्रकार आहे, पण सेलेसिया असं काहीतरी त्याचं इंग्लिशमध्ये नाव आहे. तुम्ही ह्याच्या फोटोचे स्क्रीनशॉट घेऊन पण गुगलला सर्च करू शकता. मला जितकं माहिती आहे सर्च करून माहिती घेऊन मग तुमच्यासोबत या दोन्हीची नावं मी शेअर केलेत. कारण ज्यावेळेस मी होम टूरचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला त्यावेळेस तुम्हाला ही झाडं खूप आवडली होती आणि दिसतेत पण खूप सुंदर. ही इनडोअर पण वाढू शकतात, आउटडोअर पण वाढू शकतात. जास्त कडक उन्हात मात्र ठेवलं ना तर ह्याची पानं करपून जातात. बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला. बघा हे आहे ना टर्टल वाईन आहे, दिसायला खूप सुंदर दिसतं हे. आणि बघा ह्या कपमध्ये लावले आणि ते हळूहळू फांद्या खाली येतील ना तसं एकदम ह्याचा लुक आहे किंवा सौंदर्य आहे ना ते वाढायला लागले. आणि स्प्रे बॉटलनं ह्याला मी पाणी देते. एका ताईंनी विचारलं ह्या टोपलीला होल केलेत का, तर ह्या टोपलीला मी होल वगैरे केले नाहीत. कारण हे घरात आहे त्यामुळे जास्त पाणी लागत नाही. स्प्रे बॉटलनं थोडं पाणी दिलं तरी होऊन जातं. त्यानंतर हिथं एक आहे बघा, हे सेलिसिया म्हणून टर्टल वाईनचाच एक प्रकार आहे. तर ह्याचे ना अशी पानं सुद्धा तशीच वाईन कलरमध्ये थोडी आहेत एकदम. आणि एकदम डार्क हिरवा रंग आहे बघा. दोन्ही मधला फरक तुम्हाला दिसेल, ह्याचा आणि ह्याच्या रंगामध्ये किती फरक आहे. आता ह्याच्यामध्ये मनी प्लांट लावलं होतं, मला वाटतं ह्यातलं पाणी संपले त्यामुळे आता पाणी ह्यातलं भरूया, ह्याला आंघोळ पण घालूया. चला, तुम्ही पण असं जर मनी प्लांट आहे ना पहिल्यांदा रोपं तयार करत असाल ना तर ह्याचं पाणी आहे ना एक 2-4 दिवसाला ना चेंज करायचं. म्हणजे त्याची वाढ आहे ना मनी प्लांटच्या ह्या कटिंगची छान वाढ होते आणि रोपं सुद्धा छान तयार होते. मी काय करते असं त्यांचं सगळं क्लीन करून घेते. हे नवीन कटिंग करायला ठेवलेले असतात ना कधी कधी पाण्यात असल्यामुळे सोडून पण जातात. पण आंघोळ घातली ना ह्यांना इतकी गोड दिसतात, खूप सुंदर दिसतात. शेंगदाणे पण थंड झालेत आता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला ते गरम मसाल्याची पूड बनवून घ्यायची. कारण मसाला भात वगैरे केला, बटाट्याची वांग्याची रस्सा भाजी जर केली ना तर त्या टायमिंगला ती गरम मसाल्याची पूड आवर्जून लागते. आणि करून ठेवलेली असली की मग टाकता येते ना. म्हणजे आवड असते प्रत्येक घरात, एक टेस्ट आवडीची झालेली असते. त्यामुळे गरम मसाला म्हणजे मसाले भात वगैरे बनवत असताना माझ्या घरामध्ये लागतच असतो. त्यामुळे मग ती आज मला बनवावीच लागणार आहे. त्यानंतर ज्वारीचं दळण सुद्धा मला बनवायचं, म्हणजे सॉरी करायचंय ते. त्यामुळं आज बसायला परवानगी नाही कदाचित मला. शेंगदाणे थंड झाले, थंड झाल्यानंतर परत एकदा मस्त असे चाळून घ्यायचे. म्हणजे ह्याच्यातला पापुंद्रा वगैरे सगळा भाजताना निघलेला जो पाला थोडाफार असतो ना तो पडतो बाजूला. कूट पण बनवून ठेवायचंय. किती खळखळ खळखळ आवाज येतोय बघा. म्हणजे एकदम बारीक गॅसवरती भाजले ना अशी खळखळ खळखळ आवाज येतो आणि भाज्या पण टेस्टला छान होते. थोडेसे कोंबट आहेत त्यामुळं भरणीचं झाकण असं उघडं ठेवूनच इथं एक 4 वाजेपर्यंत असंच ठेवणार आहे त्याला. आता गरम मसाल्याची पूड बनवायची, पण त्याच्या अगोदरला पोहे चाळायचे. झाले असं की 2 भरणीत पोहे झालेत. म्हटलं एक भरणी रिकामी करूया ह्यातली, म्हणजे पोहे चाळून ठेवले होते. तरी पण मी नंतर करताना पण चाळत असते. एकदा चाळले तर परत करताना चाळले नाही असं नसतं. पोहे आता सगळे चाळून घेतलेत. हवेला थोडेसे मोकळे ठेवणार आहे कारण पावसाळ्याचं वातावरण आहे ना त्यामुळे. आणि मी तुम्हाला आत्ताची सांगितली ना कच्चा गरम मसाला. मागच्या वेळेस मला एका ताईंची कमेंट सुद्धा आली की कोणता कच्चा गरम मसाला. तर ह्याच्यामध्ये ना मिक्स मसाला 100 ग्रॅम आहे. म्हणजे ह्याच्यात दालचिनी आहे, जिरी आहे, शहाजिरी आहे, मोठी विलायची आहे, त्यानंतर म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत, मिरी आहे. जवळून पण दाखवते. ह्याची पूड आहे ना कोणताही मसाला भात बनवत असताना किंवा मग वांग कोणत्याही प्रकारचं बनवा तुम्ही त्याच्यामध्ये ना छोटा अर्धा चमचा असतो ना मसाल्याच्या डब्यातला, हा मसाला घालायचा. इतक्या टेस्टला भाज्या होत्यात ना, जसं लग्नाच्या पंक्तीत वगैरे खातो की नाही आपण त्या टाईपच्या भाज्या होतात. तर आता मिक्सरला टाकणार आहे. हे सगळं व्यवस्थित नीट केलेलं वगैरे असतंय.
आणि त्यामुळे फक्त ह्याला पूड बनवून घ्यायची, एकदम बारीक पूड बनवून घ्यायची. आता जवळ दाखवत तुम्हाला ह्याच्यामध्ये काय काय मसाले आहेत म्हणजे दिसतील. एक ताई विचारत होते की किती किती असतं ह्याच्यामध्ये. 5-10 ग्रॅम असेल कदाचित हे सगळं. म्हणजे दालचिनी 10 ग्रॅम, जिरी 10 ग्रॅम, असं सगळं म्हणजे खडे मसाले जे असतात ना ते कदाचित मला वाटतं की ह्याच्यामध्ये तेवढ्या प्रमाणात असतील. तर आता ह्याची पूड बनवून घेते मी. हे मिक्सरचं भांडं घेतलंय ना, तर ह्याच्यामध्ये सगळं टाकायचं. बाकी आपण काही ऍड एक्स्ट्रा करायची गरज सुद्धा लागत नाही. ही अशी दुपारची व्हिडिओ झाला तुमच्यापर्यंत पोहोचला म्हणजे तेवढं झालंय असं नसतं. उर्वरित पण भरपूर कामं असतात दिवसभराची, त्यातून कमेंटला रिप्लाय देणं. आता 1 वाजलेत करेक्ट घड्याळामध्ये, आणि ब्लॉग गेला असेल आपला कालचा, जो की तुम्ही पाहिला असेल, गुलाबाला भरपूर फुलं आलेली वगैरे. तर त्याच्या पण मला कमेंटला उत्तरं द्यायची असतात. तर आता बघू, हे बारीक करते. तुमच्या जेवढ्या शक्य आहेत ना तेवढ्या कमेंटला मी आता जाऊन 15-20 मिनिटं उत्तरं देते, आणि नंतर राहिलेली कामं आहेत ना ती करून घेणार. आता हे टाकले मिक्सरमध्ये, चालू बंद मिक्सरचं बटन करत करत ह्याची पूड बनवून घ्यायची. आता आपल्याला काय काम वाढून बसले बघा. मला काय माहित, मिक्सरचं झाकण माझ्याकडून कधी नव्हे ते बघा कसं बसलं, काय समजलं नाही. हे सगळं उडून गेलं मिक्सरमधलं. नशीब माझी बोटं गेली आहेत त्याच्यामध्ये. एवढंच मसाला त्याच्यामध्ये शिल्लक राहिलाय. 120 रुपयाचं पॅकेट होतं हे. आता हे गोळा केलेलं तर वापरता येणार नाही. हे बघा सगळं सांडून गेले. आता वाजले तर 1 करेक्ट, आणि माझ्या डोक्यात ते विचार घोळत होते की व्हिडिओ गेलाय, कमेंटला रिप्लाय द्यायचेत, कमेंटला रिप्लाय द्यायचेत. आणि नशीब माझं हाताचं बोट त्याच्यामध्ये गेलं नाही. मला सुचलं नाही एका सेकंदासाठी की मी काय करू म्हणून. सगळा मसाला उडून गेला. म्हणजे बरेच जण म्हणतील की गडबड करायची नव्हती, लक्ष नव्हतं असं म्हणतील, पण होतं, माणूस आहे म्हटल्यानंतर माणसाकडनं चुका घडत असते. पण नशीब माझी बोटं वाचलेत, तीच मी स्वामींची कृपा म्हणेन. एवढं डेंजर झालं ना. हे बघा सगळं हे सांडलं इकडं, मसाले बिसालेत ना सगळे उडून खाली पण सांडलेत सगळीकडं. एवढं पण वाया गेले 120 रुपये. 120 जाऊ दे, 120 रुपये गेलं तर तेवढे घालून माझ्या हाताची बोटं काही नीट झाली नसती. करावं म्हणून केलं नाही, पण मी झाकण लावलं, बटन फिरवलं, आणि अर्ध बटन झाकण उघडं झालं, आणि त्याच्यातून सगळा मसाला बाहेर पडायला लागला. मला झाकण दाबू की काय मिक्सरचं बटन बंद करू काय सुचेना गेलं. अशी माझी सिच्युएशन झाली होती. आता घेते आवरून आणि नंतर भेटते तुम्हाला. सकाळच्या 6 वाजल्यापासून काम चालू होतं, आणि आत्ता हे हाताने काम वाढलं होतं, पण पर्याय नव्हता आवरल्याशिवाय. कारण फ्रीजच्या पाठीमागं, फ्रीजच्या खाली हा सगळीकडे ना मसाला उडून गेलेला होता. म्हटलं हा पायाखाली अन्न आहे, शेवटी तुडवण्यापेक्षा अगोदर पहिला पर्याय हाच निवडला की खाली सांडलेलं जेवढं काही आहे ना ते सगळ्यात अगोदर झाडून घेऊया म्हणून. हे सगळं आवरून घ्यायचंय मला. कामात काम वाढले, पण असो, माझं नशीब चांगलं, बोटांना वगैरे माझ्या कुठं लागलं नाही म्हणेन मी. आता किचन ओट्यावरती एवढा सगळा पसारा झालाय. हे थोडंसं अगोदरच त्या दिवशी आवरलं होतं. आता हे सगळं काढून घेऊन मला परत आवरावं लागेल. खालचं सगळं आवरून झालं की हे ओट्यावरचं सगळं स्वच्छ करायला घेतलं, आणि इथं ओटा सकाळी सगळा क्लीन स्वच्छ पुसलेला होता. मी हे घेऊही शकत होते, पण झालं असं की 2-3 दिवसापूर्वी किचन ओट्यावरती मुंग्या लागल्या होत्या, आणि मग रोज सकाळीच लागत होते. त्यामुळे सकाळी ज्यावेळेस किचन ओटा पुसून झालं ना तेव्हा इथं आपलं टोपलं किंवा मग भाज्या वगैरे असतात त्याला मुंग्या लागतात, म्हणून मुंग्यांचा खडू ओढून ठेवला होता. त्यामुळे पुसलं तरी मी खालचं घेऊ शकत नव्हते. तसंही बरीचशी धूळ आपण झाडून काढत असताना वगैरे पडत असते, त्यामुळे सांडल्याला घेण्यात काहीच पॉईंट नव्हता. म्हणून हे सगळं हळूहळू काढलं. त्या स्टँडवरती, स्टँडच्या खालच्या बाजूला पण भरपूर मसाला उडून गेलेला होता. माझं नशीब खरंच चांगलं होतं, त्यामुळं माझी हाताची बोटं वाचली. पहिल्या क्षणाला तर मला आठवलं नाही की आपली बोटं महत्त्वाची आहेत म्हणून, पण नंतर मला ती गोष्ट आठवली. वेळ गेला, म्हणजे अर्धा तास वेळ गेलाय हे सगळं होतं तसं करायला. आणि हे बघा हा सगळा मसाला आहे ना असा सांडून गेला. सांडून गेलेला गेला, पण एका क्षणासाठी ना, 1 मिनिट आधी वाजलेत घड्याळात किती दाखवते तुम्हाला. हे बघा 1:30 वाजलेत, आणि तुम्हाला वाटत असेल की कालचा जो तुम्ही ब्लॉग बघताय त्याला अजून ताईंनी रिप्लाय कसा दिला नाही. तर इकडं बघू शकता तुम्ही. ते आवरता इकडं सगळा म्हणजे भाजी वगैरे सगळं इकडं उचलून ठेवलं, तर किचन ओट्यावरती असा सगळा पसारा होऊन बसलाय.
त्या बाजूचा किचन ओटा सगळा आवरून घेतला. त्यानंतर म्हटलं चला आता एवढं काम निघालंच आहे, वाढलंच आहे ना आपल्याला, तर हे सगळं पाण्याचं पिंप वगैरे साईडचं सगळंच आता स्वच्छ करून घेऊया. सिंकमध्ये जे काही पोह्याचे डब्बे किंवा शेंगदाण्याच्या भरण्या वगैरे होत्या ना, त्या सगळ्या काढून ठेवल्या होत्या घासण्यासाठी, मला घासून घ्यायच्या होत्या म्हणून. ते भांडे अगोदर सगळे घासले. त्यानंतर हा पाण्याचा पिंप घासायला घेतला होता. आणि बघा, ह्या जर भरण्या तुम्हाला हव्या असतील ना, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या लिंक देते. ज्या पण व्हिडिओमध्ये काही तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी मी दाखवत असते ना, चॉपिंग बोर्ड असो किंवा छोटी उकळी असो किंवा काही ज्या गोष्टी असतील ना, तुम्हाला जर त्याच्या लिंक हव्या असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की शेअर करू शकता. इथं आता जो पाण्याचा पिंप ठेवण्यासाठी कट्टा करून घेतला आहे ना, तर तो कट्टासुद्धा घासून घेतला, पुसून कोरडा करून घेतला, म्हणजे क्षारचे डाग वगैरे उमटत नाहीत. असं थोडंफार स्वच्छता एकदा निघाली आणि केली ना तर बरं पडतं. तसं तर मी हा जो पाण्याचा पिंप ठेवण्यासाठी किचन ओटा केला आहे ना, तो एक दिवसाआड घासून घेतच असते. कारण थोडं थोडं पाणी जरी सांडलं ना, क्षारचे डाग उमटतात. त्यामुळं रोजच्या रोज तर काही घासणं होत नाही. पिंप तेवढं रोजच्या रोज घासते आणि साईडनं किचन ओटा वरची बाजू मात्र फक्त पुसून घेत असते, घासणं होत नाही. त्यानंतर ही तोटी आहे ना, त्याच्यामध्ये पण बऱ्याच वेळेस क्षार वगैरे अडकलेले असतात. ती तोटीसुद्धा काढून घेतली, त्यातले क्षार वगैरे सगळे काढले, म्हणजे पाणी व्यवस्थित येईल म्हणून. त्यानंतर म्हटलं चला आता पाणी पिऊन थोडंसं काम करू. आत्ता वाजले 2. कमेंटला रिप्लाय देत होते. आज काय मस्त पाऊस चालू झाला, तुम्हाला दाखवते. खूप भारी पाऊस चालू झाला, सगळं भिजले. सकाळी असं वाटायला लागलं उगीच झाडांना पाणी दिलं, कारण पावसाचं पाणी जितकं झाडांना मिळतं ना, तितकी झाडं छान येतात. त्यामुळं किती दिवसातून असा हा पाऊस आला इतका भारी. हे बघा, सगळं पाणी 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 झालं, चांगलं वाटायला लागलं. पण आता मला 4 वाजता कृष्णाला घ्यायला जायचं आहे, कारण दिदो घरी आली जरा, जे पाय वगैरे दुखतात आहे म्हणून. 12:15 क्लास सुटल्या आणि आता हा पाऊस चालू आहे, दिसतंय. सगळं ओलं स्वच्छ केलं होतं सगळं. पाईप अजून काढला पण नव्हता मी. सकाळी झाडांना पाणी दिलेलं, म्हटलं चला तिकडल्या झाडांना कमी पाणी मिळाले नंतर देऊया अजून, म्हणून तसंच ठेवलं होतं. पण छान वाटायला लागले, वातावरण एकदमच मस्त झालं. किचन ओटा बघा सगळा, तुम्हाला थोड्या वेळापूर्वी दाखवला होता मी. हे सगळं सगळं सांडून मांडून कार्यक्रम व्यवस्थित झाला होता. तर आता हा असा सगळा व्यवस्थित स्वच्छ हे बघा करून ठेवला आहे. ते सगळे बेसिंगमधले जे भांडेबेळ वगैरे होते ना, ते घासून ठेवलेत. फक्त आता थोडंसं सिंकमधलं जे खरकट होतं, शेपूची भाजी वगैरे सांडलेली, तेवढंच हे करायचं राहिले. असं पाऊस बाहेर चालू असल्यामुळं असं अंधारसारखं वातावरण झालं आहे घरात. सुख असतं सुख. किचन ओटा क्लीन केला ना खूप भारी वाटतं. आणि हा बिकुलचा ट्रायपॉड म्हणा, तो आहे. तुम्हाला हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते. इथं आता कृष्णाचा क्लास सुटण्याचा वेळ झाला होता. आज कृष्णाला आणायची जबाबदारी पण माझीच होती, कारण दिदीची तब्येत ठीक नसल्यामुळं दिदी तिचा क्लास सुटला की घरी आलेली होती. म्हटलं आता तिची तब्येत ठीक नाही, तिला आणायला पाठवण्यापेक्षा आपणच जाऊया. इकडे चिंगीच्या पिल्लांचा मस्त आराम चालला होता आणि पाऊस पडून गेल्यामुळं वातावरण मात्र सगळंच एकदम छान थंडगार झालं होतं. अगदी 15-20 मिनिटात मी कृष्णाला घेऊन सुद्धा आले. नको. आता सगळी माझी दळण करून झालेत, कशा कशाच केले दाखवते तुम्हाला. मागच्या वेळी एका ताईची कमेंट आली की मकीचं पीठ कसं करून आणते म्हणून. तर ही बघा, ही मका सगळी स्वच्छ नीट करून घेतली, म्हणजे चाळून वगैरे ह्याच्यातली जी काळपट मका वगैरे असते ना ती सगळी काढली आहे. तुम्ही म्हणाल खाली तर भरपूर सांडली आहे, पण ही चिमण्यांना बाहेर मी टाकणार आहे, त्यामुळं काय नाही. आणि इथं हे ज्वारीचं दळण नीट केले, त्यासोबत बेसनचं पीठ म्हणजे डाळीचं पीठ संपले. तर ही घरचीच तिकडून आईनं मला डाळ करून दिली आहे. तर तीच डाळ आता मी दळायला देणार आहे, म्हणजे ह्याचं बेसन पीठ करून घेता येते. तर अशी सगळी दळण माझी करून झालेले आहेत. आता किती वाजले तिथं? 5:12 झालेत. सकाळपासून असंच काम चालू आहे. आता हे झाडून वगैरे काढायचं, मस्त चहा वगैरे की संध्याकाळचं जेवणाचा बेत. इकडं माझी दगडू, धोंड्या आणि चिंगी आहे, ती बसले ती, हे बघा झोपले ती. चला नंतर भेटू अशा छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.